नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. या कामासाठी मिळणार 10 दिवसांची अतिरिक्त रजा. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती. तुम्ही जर सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. सरकारने आता सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना सलग 10 दिवसांची अर्जित रजा घेण्याची परवानगी दिली आहे, तीही कोणताही पगार कपात न करता. सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त इतरही अनेक लाभ दिले जातात. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून विविध कामासाठी पगारी रजासुद्धा दिल्या जातात. राज्य कर्मचाऱ्यांना विपश्यना शिबिरमध्ये ध्यानधारणा करण्यासाठी राज्य सरकारकडून पगारी रजा दिली जाते. राज्य शासनाच्या वित्त विभागाने या संदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय सुद्धा जारी केलेला आहे. ह्या महत्त्वपूर्ण आदेशानुसार राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदा विपश्यना ध्यान शिबिर उपस्थित राहण्यासाठी 10 दिवसांची विशेष पगारी रजा मंजूर करण्याची तरतूद आहे. कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. खरे तर हा निर्णय आताच झाला आहे असे नाही, तर जवळपास 22 वर्षापूर्वी हा निर्णय लागू आहे. 27 जून 2023 रोजी याबाबतचा शासन निर्णय सरकारकडून निर्गमित करण्यात आला होता. या शासन निर्णयाचा उद्देश कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्यात वाढ करून प्रशासनातील कार्यक्षमता उंचावणे हा आहे. विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट धम्मगिरी येथे घेतल्या जाणाऱ्या शिबिरासाठी ही रजा लागू असून राज्यातील विविध विभागातील कर्मचारी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.